गुरुभेट. ज्या वाचकांचा ईश्वर किंवा देवत्व या अवैज्ञानिक गोष्टींवर आणि आजच्या संगणक युगात अशा काही गोष्टी घडतात की ज्यांचं शास्त्रीय स्पष्टीकरण देता येत नाही, यावर विश्वास नाही, त्यांनी कृपया हा लेख वाचू नये किंवा ऑडिओ ऐकत असाल तर ऐकू नये किंवा व्हिडिओ बघत असाल तर बघू नये. अनेक वर्षांपासून मी मूर्तीपूजा करण्याचं सोडूनच दिलं आहे. कारण या विषयावर मी बराच विचार केला तेव्हा मला वाटलं की मूर्तींची पूजा करून हातून काहीही चांगलं, उदात्त, माणुसकी असलेलं साध्य होत नाही. मूर्तीत तर जीव नसतो. दगडाच्या मूर्तीची पूजा करण्याऐवजी सजीवांना मदत केलेली जास्त चांगलं असं वाटल्याने मी अनेक वर्षापासून ग्रंथपठण, मूर्तीपूजा, उपास-तापास, व्रतवैकल्य वगैरे काहीही करत नाही. पण कधीकधी देवभोळ्या आईला किंवा पत्नीला बरं वाटावं, त्यांचं मन मोडू नये म्हणून मी त्यांच्याबरोबर देवळात जातो, पण शक्यतो आत जाऊन पूजा करण्याचं टाळतो. माझे हे असे विचार माहीत असल्याने घरचे लोक मला जास्त आग्रह करत नाहीत. पण कधी आग्रह केलाच तर मी आत जाऊन पूजाही करतो, पण त्यावेळी आग्रह करणाऱ्याला सांगतो की या समोरच्या मूर्तीत काहीही नाही. मी त्या मूर्तीपुढे झुकतो आहे ते फक्त तुला बरं वाटावं म्हणून. आम्हाला लग्नानंतर लगेच मूल झालं नाही. त्यामुळे देवभोळ्या व ईश्वरभक्त बायकोने अनेक व्रतवैकल्य केली, उपास-तापास केले, अनेक प्रकारच्या पूजा केल्या, धर्मस्थळांना भेटी दिल्या. प्रत्येक वेळी मी बरोबरच असायचो. तिच्या दुःखाने दुबळा झालेल्या वेड्या मनाला बरं वाटावं म्हणून. पटत नसतानाही मी तिने जे जे सांगितलं ते सगळं मनापासून केलं. अनेकदा ते सगळं मला नको वाटायचं. पण माझ्या वाईट दिवसामध्ये श्रीमंत घरातून आलेल्या या सगळ्यात धाकट्या मुलीने माझ्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या होत्या त्याची आठवण ठेवून तिने जे जे सांगितलं ते मी केलं. तिच्याबरोबर अनेक आधुनिक संतांना भेटलो. त्यांच्याकडे मला काही दिव्यत्व दिसलं अथवा जाणवलं नाही. प्रत्येकाला निदान थोडा तरी अहम असायचा. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवायचं. अनेकजण कसली बंधनं घालायची. दुसऱ्या कुठल्या गुरुकडे जायचं नाही, दुसऱ्या देवाची पूजा करायची नाही, दुसऱ्या देवाची पूजा करण्याच्या घरीच पाऊल टाकायचं नाही, अमक्या दिवशी असा उपास करायचा, मांसाहार करायचं नाही, वगैरे वगैरे वगैरे. मी ते सगळं पाळायचो. पण नेहमी पत्नीला म्हणायचो की मांसाहार केल्याने जीवहत्येचं पाप लागत असेल तर ते सोमवार किंवा मंगळवारी किंवा कोणत्याही वारी मांसाहार केल्यावर लागेलच. वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की सोमवार, गुरुवार किंवा शनिवारी मांसाहार करू नये. मी असं म्हणत असलो तरी तिने घालून दिलेले सगळे नियम मी पाळले. तिच्याबरोबर आधुनिक संतांच्या भेटीला जाताना त्यांनी कसे मोठे मोठे चमत्कार केलेत हे ती मला प्रवास करताना उत्साहाने सांगायची. त्यावेळी तिचे डोळे एखाद्या लहान मुलासारखे चमकायचे. तिचा तो देवावरचा अपार विश्वास पाहून अनेकदा तिच्या नकळत मी डोळे पुसले आहेत. अनेकदा ती घरात नसताना देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून मी म्हणालो आहे की देवा, तुझ्या अस्तित्वावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण तू या मूर्तीत नाहीस याचीही मला खात्री आहे. तू तर सगळ्यांच्या हृदयात आहेस. संकटात सापडलेल्या अनोळखी माणसाचा स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणाऱ्या माणसाच्या मनात तू आहेस. एखाद्या थकलेल्या भिकाऱ्याला पाहून सगळा पगार त्याच्या झोळीत घालणाऱ्या माणसाच्या मनात तू आहेस. संध्याकाळी कामावरून थकून घरी येणाऱ्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईच्या मनात तू आहेस. सरकारला फसवून लाखो रुपये कमावणाऱ्या पण नेमाने अनाथ आश्रमांना दान करणाऱ्या उद्योगपतीच्या मनातही तूच आहेस. लहान बालकांच्या हास्यात तू आहेस. हे सगळं असलं तरी आज मी तुझ्या मूर्तीसमोर उभा राहून एक मागणं मागतो आहे. तुला मी निपुत्रिक मरावं असं वाटत असेल तर तसं कर, पण निदान माझ्या देवभोळ्या बायकोसाठी तरी आम्हाला एक बाळ दे. निदान तिचा तुझ्यावरचा विश्वास सार्थ व्हावा म्हणून तरी आम्हाला एक बाळ दे. तुला काय शक्य नाही? तू तर विश्वाचा निर्माता आहेस. जर आमच्या बाळासाठी तुझ्याकडे आयुष्याचा स्टॉक संपला असेल तर माझ्या आयुष्यातली तेवढी वर्ष वजा करून तू त्याच्या खात्यावर टाक, पण आम्हाला एक बाळ दे. मी तुझी पूजा करत नसलो तरी जेवढी शक्य होईल तेवढी मी गरिबांना मदत करत आहे. 2 गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करतो आहे. तुझ्यापासून काय लपलं आहे? माझ्या पत्नीची निदान एवढी तरी इच्छा पूर्ण करच. असंच एकदा तिने मला वयाच्या 70s असलेल्या एका नाथपंथी महाराजांना तिच्याबरोबर भेटायला येण्याबद्दल सांगितलं. ती म्हणत होती की ते चांगले डॉक्टर आहेत, अविवाहित आहेत, त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त आहेत. अष्टमहासिद्धी असेल, त्यांना सगळं कळतं, ते अंतर्ज्ञानी आहेत, वगैरे वगैरे. मी तिकडे दुर्लक्षच केलं, कारण सिद्धींचा दावा करणाऱ्या अनेक जणांना साधा कॉमन सेन्स वापरून समोरच्याच्या मनात काय चाललं आहे तेही जाणता येत नसल्याचं मला आढळलं होतं. मी टाळाटाळ करू लागलो. ती मात्र नेमाने त्यांच्या भेटीला जात राहिली. प्रत्येक वेळी ती जास्त प्रभावित झालेली दिसायची. असं याआधी कधीही झालं नव्हतं. ती सुरुवातीला प्रभावित होत असे, पण नंतर ते महाराज म्हणजे आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे तिला कळत असे. पण यावेळी मात्र तिला तसं काही वाटल्याचं दिसत नव्हतं. ती त्या नव्या महाराजांना बाबा म्हणायची. तेही तिच्या घरची आपुलकीने चौकशी करायचे. माझ्याबद्दल ते विचारायचे.
तेव्हा मी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करत होतो. माझी पत्नी पुढे पुढे तिच्या बाबांकडे माझ्याबद्दल तक्रारी करू लागली. मी पूजा करत नाही, देवळात जात नाही, सोबत म्हणून देवळात गेलो तर बाहेरच थांबतो, कधीही वार वगैरे न पाहता मांसाहार करतो वगैरे वगैरे. पण दुसऱ्याचं दुःख बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं. माझ्या हातात जराही पैसा टिकत नाही कारण कोणाही गरजवंताचे अश्रू मी पाहू शकत नाही. त्यामुळे मला जवळून ओळखणारे मला देवमाणूस मानतात वगैरे वगैरे तिने तिच्या बाबांना सांगितलं होतं. महाराजांच्या सहवासात आल्यापासून तिला अनेक छोटे छोटे चमत्कार अनुभवाला आले असल्याचं तिने मला एकदा सांगितलं होतं. मी कुठले असं विचारल्यावर मला ती म्हणाली, बाबांनी इतर लोकांप्रमाणे जड वस्तूंवर चमत्कार केलेले नाहीत. जे काही केलं ते माझ्या मनात केलं. माझं मन दिवसेंदिवस जास्त चांगलं आणि शुद्ध बनत चाललं आहे. बाबांकडे अंगारे धुपारे नाहीत, हवेतून सोन्याचे दागिने काढणं नाही, पूजा अर्चा उपास तापास असं दृश्य असं काही नाही. पण त्यांच्या सहवासात राहिल्यावर जे काही होतं ते आत मनामध्ये होतं, खूप आत खोलवर. आपण कधी विचारही करू शकणार नाही इतकं आपलं मन शुद्ध बनतं. त्याचा काहीही पुरावा देता येत नाही. आपल्या मनात अगदी आत होणाऱ्या बदलांचा पुरावा कसा देणार? पण मी तुम्हाला जीव तोडून सांगते, तुम्ही माझ्याबरोबर एकदा तरी चला, तुम्हालाही हा अनुभव येईल. पण तरी मी त्यांना भेटायचं टाळत होतो. मी अनेक कारणं सांगायचो. अखेर एक दिवस मी तिच्याबरोबर तिच्या महाराजांकडे जायला तयार झालो. मी तिला म्हणालो, मी येईन, पण त्या महाराजांमध्ये मला काहीतरी ग्रेट, काहीतरी अफाट दिसलं तरच मी त्यांच्या पाया पडेन, नाही तर नाही. त्यांनी सांगितलं तरी मी कुठलीही पूजा करणार नाही, कुठलंही बंधन घालून घेणार नाही वगैरे वगैरे मी म्हणालो. तिने माझ्या सगळ्या अटी मान्य केल्या व मला म्हणाली, एकदा तुम्ही महाराजांना भेटलात की लगेच त्यांचे भक्तच होऊन झाले याची मला खात्री आहे. अनेकदा टाळून अखेर एक दिवस मी तिच्याबरोबर तिच्या महाराजांच्या भेटायला निघालो. माझी पत्नी उच्च विद्याविभूषित आहे व देशविदेश पाहून आलेली आहे. तिला कोणीही फसवणं किंवा अकारण ती एवढी प्रभावित होणं शक्य नव्हतं. खरी गोष्ट अशी होती की तिच्या स्वभावात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे मलाच तिच्या बाबांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली होती. पूर्वी एखाद्या बाईने स्त्री स्वभावानुसार चार चौघात मुद्दाम मुलाबद्दल विचारलं की काहीतरी खरमरीत उत्तर देऊन घरी येऊन रडत बसायची. ती मात्र आता नम्रपणे, अजून मूल झालं नाही, उपचार चालू आहेत, बघू काय होतं ते, असं म्हणू लागली होती. ती दुखावली जात नाही व तिथून उठूनही जात नाही किंवा काहीतरी लागेल असं बोलत नाही हे पाहून विचारणारी व्यक्ती मात्र अपेक्षा भंग होऊन गार होत असे. समोरचा आपल्याला दुःख होईल म्हणून किंवा राग येईल असा प्रश्न विचारतो तेव्हा त्याची काय अपेक्षा हे जाणून मन थंड ठेवून नेमकं त्याच्याविरुद्ध वागायचं असं मी तिला नेहमी शिकवत असे. पण ती ते कधी शिकलीच नाही. अशावेळी तिच्या मनावरचा ताबा जायचा व ती नेमकी समोरच्याला हवं तसं वागून स्वतः मात्र दुःखी होत असे आणि तो खुश होत असे. पण आता मात्र ती साप बदलून गेली होती व म्हणूनच मला तिच्या बाबांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली होती. ते सोपाऱ्याला एका ओळखीच्या कुटुंबाच्या रिकाम्या ब्लॉकमध्ये महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस राहायला येत असत. त्यांच्यासमोर त्यांची भक्त मंडळी सकाळी 5 वाजल्यापासून ध्यान लावून बसायची. ती ध्यानधारणा चांगली दीड तास चाललेली असायची. त्यामुळे महाराजांना भेटायचं तर पहाटे 5च्या आधी किंवा सकाळी 7 नंतर भेटावं लागतं. पण मला ऑफिसात 9 वाजता जावं लागत असल्यामुळे मी पहाटे 5च्या आधी भेटण्याच्या हिशोबाने पहाटे 4 वाजताच विरारहून सकाळी निघालो. त्यावेळी दिसलेला पत्नीच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीही विसरू शकणार नाही. आमची फक्त 5 मिनिटांनी 4:25ची विरारहून चर्चगेटकडे सुटणारी लोकल चुकली, कारण एवढ्या सकाळी आम्हाला चटकन रिक्षा मिळाली नाही. 4:50च्या लोकलने आम्ही 5 वाजता सोपारा स्टेशनवर पोचलो. महाराजांच्या मुक्कामी जाईपर्यंत 5:15 झाले होते. महाराज व त्यांचे भक्त एका नाईट लॅम्प असलेल्या खोलीमध्ये ध्यान लावून बसले होते असं आम्हाला बाजूच्या खोलीत महाराजांच्या लेखनाची तयारी करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं. मी त्या ध्यानाच्या खोलीत वाकून पाहिलं. अंधाराला डोळे सरावल्यावर दिसलं की एक म्हातारे दिसणारे गृहस्थ सगळ्यांच्या समोर बसले होते. त्यांच्या अंगावर ब्राह्मण घालतात तसं जानवं आणि धोतर होतं. डोक्यावर फक्त शेंडी होती व कपाळावर चंदन लावलेलं होतं. ते हनुवटी जवळजवळ छातीला टेकेल एवढे वाकून बसले होते व त्यांच्या तोंडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जप चालला होता. बायकोच्या सांगण्यावरून मी पाय धुतले व तिच्याबरोबर त्या ध्यानाच्या खोलीत जाऊन जमिनीवर मांडी घालून बसलो व डोळे मिटले. बाजूला बसलेल्यांपैकी काही जण प्राणायाम करत होते तर काही जण सोहमच्या श्वासाच्या आवाजावर लक्ष केंद्रित करून होते. आता तासभर तरी काही करता येणार नाही तर प्राणायाम करूया असा विचार करून मी दीर्घ श्वास घेऊ लागलो. जीव तळमळेपर्यंत श्वास कोंडून धरून मग हळूवारपणे सोडू लागलो. बहुतेक त्याला कुंभक म्हणत असावेत. कुंभक, रेचक, भस्त्रिका असे अनेक वर्षापूर्वी प्राणायामाच्या पुस्तकात वाचलेले शब्द आठवू लागले. शिवसरोध्य शास्त्रातल्या इडा, पिंगला, सुषमना या नाड्याही आठवल्या. मला आश्चर्यच वाटलं. मी प्राणायाम करत होतो
पण विस्मृतीत गेलेल्या अनेक गोष्टी मला आठवायला लागल्या. थोडा विचार केल्यावर जाणवलं की या सगळ्या गोष्टी योग या एकाच विषयाशी संबंधित आहेत. आणखी काही वेळाने जलतत्त्व, पृथ्वीतत्त्व वगैरेही आठवलं आणि मजा वाटू लागली. मी काहीही प्रयत्न करत नव्हतो, पण सगळ्या गोष्टी आपोआप आठवत होत्या. नंतर आदिशक्ती महामाया कुंडलिनी आठवली. तिच्या मणक्याच्या टोकाला असलेले 3.5 वेटोळे आठवले. सहस्रारामध्ये वसत असलेलं चिदाकाश आठवलं. विशुद्ध, मणिपूर, अनाहत, आज्ञा व सहस्रारी चक्रे आठवली. मग मी जाणीवपूर्वक मन अगदी कोरं केलं. मला याचा सराव होताच. सुरुवातीला जवळजवळ 16 वर्षापूर्वी जेव्हा मन निर्विचार करण्याचा मी प्रयत्न करत असे, तेव्हा साधा 1 मिनिटही निर्विचार राहू शकत नव्हतो. पण चिकाटीने सराव वाढवला व 20 मिनिटं निर्विचार राहू लागलो. ज्या दिवशी असा प्रयोग करत असे त्या दिवशी मन मोठं प्रसन्न राहत असे. नंतर नोकरीला लागलो. नोकरी करता करताच घेतलेलं इंजिनिअरिंगचं शिक्षण, कराटेचा सराव, व्यावसायिक फोटोग्राफी, पुढे लग्न झाल्यानंतरही बायकोचं 4 वर्ष व स्वतःचं 3 वर्ष पूर्ण केलेलं शिक्षण, या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. या सगळ्या गोष्टींमध्ये मी एवढा गुंतून गेलो होतो की योग, प्राणायाम या सगळ्या गोष्टींपासून फार दूर गेलो. शरीर जगवण्याच्या धडपडीत मनाचा विकास राहूनच गेला. पण आज मात्र त्या सगळ्या गोष्टी अगदी कालच वाचल्याप्रमाणे आणि घडल्याप्रमाणे आठवू लागल्या. हा काही चमत्कार तर नाही, असा विचार माझ्या मनात आला. पण मी लगेच तो झटकून टाकला. मनात दुसरे विचार यावे म्हणून मी मुद्दामच आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधल्या माझ्या नेहमीच्या वापरात येणाऱ्या गोष्टी आठवू लागलो. एअर सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, स्टार डेल्टा स्टार्टर, स्कीमॅटिक सर्किट, पॉवर कंट्रोल सर्किट, थर्ड हार्मोनिक करंट, ट्रान्झियंट्स, पॉवर फॅक्टर अशा अनेक गोष्टी मनात आणू लागलो. योगाविषयी कुठली गोष्ट मनात येऊ नये म्हणून निकराचा प्रयत्न करू लागलो. अशी 5-10 मिनटं गेली आणि महाराजांचा आवाज आला, सगळ्यांनी नैसर्गिकपणे जे होत आहे ते होऊ द्या. कोणीही त्यात बदल करण्याचा प्रयत्न करू नका. नदी वाहते आहे तशीच वाहू द्या. तिचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करू नका. मला एकदम धक्काच बसला. पण तरी या गोष्टीला चमत्कार मानायला मी तयार नव्हतो. एक गोष्ट जाणवली की सहजपणे जे योगाचे विचार मनात येत होते तेव्हा एक वेगळीच शांती आणि आनंद जाणवत होता. तो आता हे दुसरे विचार मनात आणताना जाणवत नाही. मग मी ते योगाचे विचारही नकोत व ते इंजिनिअरिंगचे विचारही नकोत. आपण आपलं मन निर्विचार करावं हेच बरं असा विचार करून मी निग्रहाने मन निर्विचार करू लागलो. अशी जवळजवळ 3-4 मिनटं गेली आणि महाराजांचा पुन्हा एकदा आवाज कानी पडला. ते म्हणत होते, कोणाला मन निर्विचार करणं जमत नसेल तर करू नका. प्राणायाम करत राहा. पुन्हा एकदा छातीत धस्स झालं. टेलिपॅथीच्या पुस्तकात माइंड रिडिंगबद्दल वाचलं होतं, पण तसं खात्रीशीरपणे करून दाखवणारा मला अजून भेटला नव्हता. हे माइंड रिडिंग असेल का? महाराज खरोखर अंतर्ज्ञानी आहेत का? असे विचार मनात आले. पण हा योगायोगच असेल म्हणून मी पुन्हा मन निर्विचार करून बसून राहिलो. तासाभराने जेव्हा सगळ्यांची ध्यानधारणा वगैरे संपली व सगळे उठले तेव्हा मीही डोळे उघडले. सगळे महाराजांच्या भोवती बसले होते व महाराज सगळ्यांची आपुलकीने चौकशी करत होते. थोड्या गप्पा मारून एक जण राहू लागला तेव्हा लोक हळूहळू पुढे सरकून निघून गेलेल्या व्यक्तीची जागा घेऊ लागले. मी मात्र मागच्या भिंतीलाच टेकून बसलो. थोड्या वेळाने मला हुंदक्यांचा आवाज आला म्हणून पाहिलं तर एक 35शीतली बाई भिंतीला टेकून डोळे मिटून बसली होती व तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्या बाईने नंतर डोळे पुसले, उघडले व माझ्याकडे लक्ष देऊन मंदपणे हसून त्या बाई पुन्हा डोळा मिटणार एवढ्यात मी त्यांना विचारलं, बाई आपली तब्येत बरी नाही का? आपण अशा का रडत आहात? त्यावर त्या माई म्हणाल्या, अहो हे कृतज्ञतेचे अश्रू आहेत. महाराजांनी माझ्या स्वभावात एवढा बदल केला की ते आठवून कृतज्ञतेने डोळ्यात पाणी येतंच. मी त्यांना विचारलं की त्यांनी काही साधना वगैरे करायला सांगितली होती का? त्यावर त्या बाई म्हणाल्या, काहीही नाही, पण जेव्हा जेव्हा महाराजांना भेटायला आले तेव्हा ते अंतर्ज्ञानी असल्याची खात्री पटत गेली. मी म्हणालो, जरा सविस्तर सांगा, कारण मी महाराजांना भेटायला पहिल्यांदाच येत आहे. तेव्हा त्या बाई म्हणाल्या, अहो साहेब, मी डॉक्टर आहे. फक्त MBBS नाही तर MDही केलं आहे. हे मी गर्वाने म्हणत नाही, तर मी काही अशिक्षित नाही हे तुम्हाला कळावं म्हणून सांगत आहे. अनेकदा महाराजांकडे मनातले अनेक प्रश्न घेऊन आले, पण विचारायची हिंमतच झाली नाही. पण महाराज दुसऱ्या कोणाशी तरी बोलताना अगदी छोट्या गोष्टी सांगतात, अनेक उदाहरणं देतात. त्या गोष्टी ती उदाहरणं ऐकताना वाटतं की महाराज माझ्याच प्रश्नांची उत्तर देत आहेत, कारण मी न विचारताही प्रत्येक वेळी माझ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली आहेत. जे काही प्राणायाम वगैरे दर महिन्याला 4-5 दिवस महाराजांच्या सहवासात राहून होतं, त्यामुळे माझा अतिरागीट स्वभाव आणि विकृत स्वभाव एवढा बदलला की काही विचारू नका. महाराजांनी कोणताही चमत्कार केला नाही, पण एखाद्याच्या स्वभावात बदल घडवणं हा चमत्कारच नाही का? आपण म्हणतो ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, किंवा त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. पण हा चमत्कार मात्र माझ्या बाबतीत झाला. शिक्षण, सौंदर्य, बहुश्रुतता यांचा सगळा गर्व गेला. पुरुष द्वेष संपला. मनातून राग कायमचा गेला.
कामावर विजय मिळवला. हे काही चमत्कार नाहीत. मी गप्प बसलो. कारण एखाद्याने त्याचा स्वभाव बदलून गेला असं सांगितलं तरी मला जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नव्हतो. लोक हळूहळू पुढे सरकत होते. पत्नीने मलाही पुढे येण्याची खूण केली. मी नाईलाजाने पुढे झालो. महाराज जर अंतर्ज्ञानी असतील तर त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतील. म्हणजेच ते पर्यायाने सर्वज्ञ असतील. जर तसं असेल तर मी त्यांना काही विचारलं तर त्याचं त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. जर एखाद्या उलगडलेल्या कोड्याबद्दल मी महाराजांना विचारलं व त्याचं समाधानकारक उत्तर त्यांनी दिलं तरच ते खरोखर सिद्धपुरुष आहेत असं मी मानेन. तरच मी त्यांच्या पाया पडेन, नमस्कार करेन. अथवा अन्यथा नाही. मी त्यांना बर्म्युडा ट्रँगल किंवा UFO म्हणजेच उडत्या तबकड्या यांच्याबद्दल विचारेन. जर त्यांनी मला माहिती नाही असं उत्तर दिलं तर ते खरे सिद्धपुरुष नाहीत असं मानून मी त्यांच्या मुळीच पाया पडणार नाही. असा विचार करत मी हळूहळू पुढे सरकत होतो. आता माझ्यापुढे फक्त 2-3 माणसंच राहिली होती. महाराज त्यांच्याशी बोलत होते. बोलताना ते खाली जमिनीकडेच पाहत होते. त्यामुळे त्यांचे डोळे दिसत नव्हते. महाराज एकाशी बोलत होते व माझ्या पुढेच बसलेला 40शीतला माणूस ते ऐकून अस्वस्थ झाल्यासारखा वाटत होता. महाराज काय बोलत होते त्याकडे माझं लक्षात नव्हतं. कारण महाराजांना कसं निरुत्तर करायचं याचा मी एकाग्रतेने विचार करत होतो. एवढ्यात माझ्या पुढला तो 40शीतला माणूस एकदम उठला व महाराज असं मोठ्याने ओरडून एकदम पुढे येऊन महाराजांच्या पायावर डोकं ठेवून रडायलाच लागला. महाराज त्याला उठवू लागले पण तो हट्टाने महाराजांचे पाय स्वतःच्या अश्रूंनी भिजवत राहिला. नंतर तो म्हणाला, महाराज मला माझी चूक कळली. तुम्ही आता या साहेबांशी बोलत होतात त्यातून मला माझी चूक कळली. मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. गळ्यात शपथ मी पुन्हा कधीही बायकोशी तसं वागणार नाही. मला माफ करा. किंवा आपण जी शिक्षा द्याल ती मी भोगायला आनंदाने तयार आहे. आपण मला माफ केल्याशिवाय किंवा शिक्षा दिल्याशिवाय मी आपले पाय सोडणार नाही. त्यावर महाराज त्याला म्हणाले, अहो तुम्ही मला काय न्यायाधीश समजलात का तुम्हाला शिक्षा द्यायला किंवा माफ करायला? चला सोडा बरं माझे पाय. अहो कॉलेजात जाणाऱ्या तरुण मुलीचे वडील तुम्ही. असं जमिनीवर झोपून रडणं शोभतं का तुम्हाला? पश्चाताप झाला ना मग झाला. बायबल म्हणतं की पश्चातापाचा एक अश्रूही सगळी पापं धुवून देतो. चला उठा. आधी घरी जा आणि बायकोची माफी मागा. वयाने, शिक्षणाने, मानाने लहान असली तरी तुमची अर्धांगिनी आहे ती. तिची माफी मागण्यात काही अपमान मानण्याची गरज नाही. चला उठा आता. तो उठला आणि जाताना महाराजांना म्हणाला की तिला नक्की एकदा आपल्या दर्शनाला घेऊन येईल. आपल्याला पाहिलं की तिला नक्कीच ईश्वरावर विश्वास बसेल. तो बाहेर जाऊन बूट घालू लागला तेव्हा महाराज पुन्हा समोर बसलेल्या माणसाशी बोलू लागले. मी मनात म्हटलं की नक्कीच तो महाराजांनी पडवून ठेवलेला माणूस असेल. गंमत अशी की शेकडो हजारो भक्तांचा गोतावळा जमवण्यासाठी आधुनिक प्रोफेशनल संत ही ट्रिक वापरतात हे मला माहिती होतं. पण इथे तर फक्त 10-12 माणसांशिवाय जास्त कोण दिसतही नव्हतं. माझा दुसरा नंबर आला आणि माझ्या समोरचा माणूस महाराजांना म्हणाला, महाराज मला काहीही विचारायचं नाही. आपण आता अनेक लोकांशी जे बोललात त्यातून मी मनात घेऊन आलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली. अनेक प्रश्न आपल्याला विचारायच्या अपेक्षेने आलो होतो पण माझा अपेक्षाभंगच झाला. मला काहीही विचारायचं नाही. फक्त आपली कृपा अशीच आमच्यावर राहू दे एवढंच मागणं आहे. हे ऐकून मी विचार केला की हा दुसरा पडवलेला पोपट दिसतोय. महाराजांच्या पायावर डोकं ठेवून तो माणूस जाण्यासाठी उठणार एवढ्यात महाराज त्याला म्हणाले, अरे वाईट झालं. तुमचा अपेक्षाभंगच झाला. असं होतं बऱ्याच वेळा. बरेचदा आपण मनात अनेक गोष्टी करायच्या ठरवतो पण देवाच्या मनात काय आपल्याला कळतच नाही. कधी आपल्याशी कोणी वाईट वागतं तेव्हा आपण मोठ्या रागाने त्याच्याशी भांडायला जातो. पण ऐनवेळी धाडसच होत नाही आणि आपण भांड्याशिवायच परत येतो. मग आपण विचार करतो की ठीक आहे, भांडायला धाडस झालं नाही तर निदान सगळ्यांसमोर त्याला कोड्यात टाकणारा प्रश्न विचारून त्याला निरुत्तर करून टाकू. असं दाखवूया की खरोखरच आपल्याला त्याच्याकडून काही माहिती हवी. सालसूतपणाचा आव आणून निदान त्याचं जनरल नॉलेज किती कमी आहे हे लोकांना कळावं म्हणून त्याची फजिती करूया. म्हणजे असं की ज्या गोष्टी त्याला माहीत नाहीत, ज्या गोष्टी त्याला जराही ज्ञान नाही, नेमकी तीच गोष्ट त्याला विचारायची. म्हणजे जर तो सायन्स शाखेतला असेल तर त्याला कलेबद्दल प्रश्न विचारायचा. जर तो कलावंत असेल तर त्याला शास्त्र शाखेमधला न सुटलेला प्रश्न विचारायचा. असा प्रश्न की ज्याचं उत्तर कोणालाच माहीत नाही त्याला बर्म्युडा ट्रँगल किंवा उडत्या तबकड्या यांच्याविषयी विचारून गार करून टाकायचं. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. महाराज आणखी बरंच काही बोलत होते पण माझं लक्षच नव्हतं. मला उत्तर मिळालं होतं. माझा नंबर आल्यावर मी नक्कीच त्यांच्या पायावर डोकं ठेवणार होतो. तो माणूस उठून गेल्यावर माझी पत्नी महाराजांच्या समोर बसली व मलाही बाजूला बसण्याची तिने खूण केली. मी पुढे झालो व महाराजांच्या समोर बसलो. अजूनही महाराजांची दृष्टी जमिनीवरच खिळलेली होती. पत्नी महाराजांना म्हणाली, बाबा हे माझे मिस्टर इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. आज त्यांना हट्टाने आपल्या दर्शनाला घेऊन आले आहे पण ते आपल्याला नमस्कार करणार नाहीत. म्हणून यांच्या वतीने मी आधीच आपली माफी मागते आणि त्यांच्यावरचा नमस्कार मीच करून घेते. तेवढंच आपल्याला 2दा पाया पडल्याचं दुहेरी पुण्य मला मिळेल. असं म्हणून तिने 2दा महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. मला पाया पडायला संधीच मिळाली नाही. पत्नी पुढे महाराजांना म्हणाली,
यांचा देवपूजेवर अजिबात विश्वास नाही. हे कधीही देवळात स्वतःहून जात नाहीत. सोबत बोलावलं तर येतात उपकार केल्यासारखे आणि बाहेरच थांबतात. कधीही उपास करत नाहीत. कोणत्याही वारी मांसाहार करतात. कुठलाही ग्रंथ वाचत नाहीत. आपण जर काही उपदेश कराल तरच काहीतरी सुधारणा होईल असं मला वाटलं, म्हणून मुद्दाम आपल्या भेटीला यांना घेऊन आले. त्यावर महाराज तिला जे काही म्हणाले ते मी कधीच विसरणार नाही. ते म्हणाले, बाळा, अशी नवऱ्याची तक्रार करू नये. त्याचा विश्वास नसला तरी तुझ्या इच्छेखातर त्याने पूजा पाठ व्रतवैकल्य केलीच की नाही. तू सगुणाची उपासक आहेस तर तो निर्गुणाचाही असू शकेल. काही लोक एवढे छुपेरुस्तम असतात, बाहेरून मवाली टवाळखोर वाटतात पण आतून संत महात्मेही असू शकतात. म्हणून बाहेरच्या वागणुकीवरून, कोणी घालत असलेल्या कपड्यावरून, त्याच्या मित्रावरून एखाद्याची पारख करू नये हेच उत्तम. तुला शंकर महाराज माहीत आहेत का? ते त्या दारू पित असत व मांसाहारी करत असत. गमत म्हणजे दारू पिताना व मांसाहार करतानाच ते दारू कशी वाईट व मांसाहार का करू नये हे लोकांना सांगत असत. पण ते प्रत्यक्ष देवाचा अवतारच होते. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने एखादा आपल्याशी कसा वागतो हेच बघावं. तो बाहेरून 100 लोकांची भांडत असेल पण आपल्याला फुलासारखं जपत असेल तर त्याच्या भांडखोर स्वभावाकडे लक्षच देऊ नये. आपली वागणूक सगळ्यांची अशी असावी की आपल्या अस्तित्वाचा दुसऱ्या कोणालाही त्रास होऊ नये. आपण एखाद्याकडे गेलो तर त्याला अपार आनंद झाला पाहिजे व परत निघाल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. बाळा, तू तर म्हणतेस की तुझा नवरा माझ्या पाया पडणार नाही. एकदा त्याला विचारून तर बघा. पण आत्तापर्यंत जसा प्रेमाचा आग्रह करून त्याच्याकडून सगळ्या पूजा वगैरे करून घेतल्यास तसं आता मात्र करू नकोस. त्याची इच्छा असेल तरच प्रेमाचा का होईना, पण आग्रह करू नकोस. त्याला वागायचं असं वागू दे, एवढं लक्षात ठेव. तो योग मार्गात तुझ्या फार पुढे आहे आणि योग्य मार्गावर आहे. एवढं बोलून महाराजांनी मला विचारलं, काय हो, मी जे काय म्हणतो ते आपल्याला पटतं आहे ना? आणि महाराजांनी नजर उचलून माझ्याकडे पाहिलं. एवढी निरागस, निष्पाप, लहान मुलासारखी नजर मी कधीच कुठल्या मोठ्या माणसाची पाहिली नव्हती. त्या डोळ्यामध्ये काय नव्हतं? करुणा, प्रेम, निर्वयाच आनंद, आपुलकी, दया, शांती, सगळ्या चांगल्या आणि अथांग गोष्टी त्या डोळ्यांमध्ये होत्या. इतके पवित्र शांत डोळे मी स्वप्नातही कोणाचे पाहिले नव्हते. महाराजांनी वर पाहिलं मात्र ते मला जिंकून गेले. मी बनेल बेरकी नजरेची अपेक्षा करत होतो आणि इथे तर प्रत्यक्ष ईश्वरच जणू काही माझ्याकडे पाहत होता. मी एकदम खाली बघून महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. तसं करताना माझ्या हातांचे पंजे माझ्या चेहऱ्यासमोर आले. मी शिवसंरुद्ध शास्त्राप्रमाणे श्वास हाताच्या बोटानं सोडून पाहिलं तर इडा म्हणजे डावी चांगल्या कार्यासाठी अत्यंत शुभ असलेली नाडी सुरू होती व पृथ्वीतत्व चालू होतं. म्हणजे मी जेव्हा महाराजांची दीक्षा घेण्याचा विचार करत त्यांच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा अत्यंत शुभ मुहूर्त होता. मी परत वर पाहिलं तेव्हा महाराज हळूच मला फक्त मलाच ऐकू येईल एवढ्या आवाजात म्हणाले, पृथ्वीतत्वच आहे. मी साप खलास झालो. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. म्हणजे मगाशी जे दोघेजण गेले ते म्हणजे महाराजांचे पोपट नव्हते. मी या महात्म्याचा उगीच संशय घेतला. महाराज मला म्हणाले, आता यापुढे तुमची बायको तुम्हाला कुठलाही देवधर्म करायला सांगणार नाही याची खात्री बाळगा. तुमची वागणूक अशीच ठेवा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पहाटे येत जा. प्राणायाम, ध्यान वगैरे करत जा. मला खात्री आहे तुमची नक्कीच प्रगती होईल. तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे आहेत का? मी काय विचारणार? मी म्हणालो, नाही, मला काही विचारायचं नाही. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. खरं तर मूल होत नाही म्हणून मी अनेक आधुनिक संतांना भेटलो. त्यांनी जे काही करायला सांगितलं ते केलं, पण कशाचाही उपयोग झाला नाही. आपल्याकडेही माझी पत्नी मूल होण्यासाठी आपण एखादी साधना वगैरे करायला सांगाल व त्याचं फळ मिळेल म्हणून आली होती. पण इथे आल्यावर तुला कुठलीच इच्छा राहिली नाही. फक्त आपली कृपा असावी हेच एक मागण्या घेऊन मनात घेऊन बसलो आहे. म्हणून मी अनेकदा तिला हसलोही आहे. म्हणालो आहे की असले कसले तुझे महाराज, आणि तूही अशी कशी? टाकाला जाऊन भांडं का लपवतेस? ज्या कारणासाठी गेलीस ते कारण तर तुझ्या बाबांना सांगायचं. तेव्हा ती मला म्हणाली होती, तिथे गेल्यावर कुठली इच्छा राहत नाही, काहीच मागावं असं वाटत नाही. मी नेहमी तिची यावरून थट्टा केली आहे. पण आज मला कळलं की आपण अंतर्यामी आहात. आपल्याकडून आमची काही अपेक्षा नाही. आम्हाला मूल झालं नाही तरी चालेल, फक्त आपली कृपा आमच्यावर असू द्या. आता यापुढे किती मोठं संकट आलं तरी त्याचं दुःख होणार नाही. जे काही नशिबात असेल, लिहिलं असेल ते आनंदाने भोगू. आपल्यासारख्या अवताराचा संशय घेतल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. मी तिथून निघालो ते अत्यानंदित होऊनच. प्रवासात बायकोचे कितीदा आभार मानले ते तिथं तिलाच माहीत. ती मात्र याच्यामुळे संकोचून गेली होती. मला खरं तर तिथून उठावंसंच वाटत नव्हतं. पूर्वी अनेकदा महाराजांना फक्त तासभर भेटायला म्हणून गेलेली बायको उशिरा घरी आले म्हणून मी रागावलो होतो. पण आज त्याचं कारण कळलं. यापुढे कधीही तू महाराजांकडे जायचं म्हणालीस तर मी तुला आडकाठी करणार नाही. कितीही वेळ राहिलीस तरी रागावणार नाही असं मी तिला म्हणालो. यावर बायकोने मला विचारलं, तुमच्यात एकदम बदल कसा झाला? साधा हात जोडून नमस्कार करणार नाही म्हणणारे तुम्ही अगदी बाबांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केलात. काय चमत्कार झाला ते सांगा तर खरं. मी म्हणालो, ते फक्त मला व महाराजांनाच माहीत आहे. तुलाही ते कळेल. जर तू अनेक वर्षे त्यांच्याकडे जात राहिलीस, योगासना करत राहिलीस आणि एखाद्या दिवशी अंतर्ज्ञानी बनलीस तर तुलाही कळेल. मला खात्री पटली आहे की ते महात्मा आहेत, अंतर्ज्ञानी आहेत.
मला लवकरात लवकर त्यांची दीक्षा घेण्याची इच्छा आहे. पुढे गोकुळाष्टमीच्या पहाटे मी नाथपंथाची दीक्षा त्यांच्याकडून घेतली. महाराजांनी आमच्यावर कुठलीही बंधनं, खाणंपिणं यांच्यावरची निर्बंध घातले नाहीत. कुठल्याही देवाची साधना, ग्रंथपठण, उपास-तपास, व्रतवैकल्य करायला सांगितले नाहीत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही दिवस त्यांच्या सहवासात आम्ही राहतो. गंमत अशी की फक्त तेवढ्यानेच मन खूप शुद्ध होत चाललं आहे. एकदा देवत्वाची व्याख्या विचारल्यावर महाराज म्हणाले होते की मन एवढं शुद्ध झालं पाहिजे की अगदी देवासमानच, की मग आपणच देव होतो. अहिंसा एवढी बांधली गेली पाहिजे की मनातही कोणाला साधं दुखवण्याचे विचार यायला नकोत. महाराजांच्या कुठल्याही कृतीतून अहम डोकावत नाही. कोणतेही वाक्य बोलताना जराही अतिशयोक्ती ते करत नाहीत. अगदी थट्टा करतानाही मी कोणतरी ग्रेट आहे हा भाव नसतो. एखादे प्रेमळ म्हातारे आजोबा आपल्या नातवंडांशी जसे प्रेमाने वागतात तसे ते आमच्या सगळ्यांशी वागतात. ते जेव्हा आपुलकीने चौकशी करतात तेव्हा जाणवतं की ती वरवरची नाही तर आतून चौकशी केलेली आहे. अशा वेळी आईवडिलांचीच आठवण येते. मी फक्त काही वर्षच झाली महाराजांच्या सहवासात येऊन. खरं तर अगदी थोडीच म्हणायला हवं, कारण मी दीक्षा घेतल्यानंतर 4 महिन्यांनीच कुवेतला आलो. तो अजून इथेच आहे. पण त्या 4 महिन्यामध्ये मन शुद्ध होण्याची जी सुरुवात झाली तिला तोड नाही. या सगळ्याची सुरुवात खरं तर अनेक वर्षापूर्वीच झाली होती, पण तिचा वेग व तीव्रता एवढी नव्हती. एक व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगितलं तर फरक कळेल. पूर्वी जर धावत जाऊन मी रेल्वे गाडी पकडली आणि उशीर झाल्यामुळे तिकीट काढायला वेळ मिळाला नाही आणि गाडीचे TC आला नाही तरी मला फरक पडत नसे. पण TC आला तरी मी लपून बसत नसे. सरळ खरं कारण सांगत असे व लाच वगैरे न देता कायदेशीररित्या दंड भरून पावती घेत असे. जर TC आलाच नाही व स्टेशनच्या बाहेर पडेपर्यंत कोणी विचारलं नाही तर तिकडून मी सरळ घरी जात असे. पण आता जर तसं झालं तर त्या स्टेशनवर तिकिटांच्या रांगेत उभं राहून ज्या स्टेशनवर गाडीत चढलो तिथपर्यंत तिकीट काढून फेकून देतो. जर मी प्रवासाचा लाभ घेतला आहे तर त्याचं ठरलेलं भाडं मला दिलंच पाहिजे. जर काही कारणामुळे सुरुवातीला देऊ शकलो नाही तर प्रवास संपल्यावर उलट्या दिशेचं तिकीट काढून तेवढे पैसे रेल्वेच्या तिजोरीत गेलेच पाहिजे असं ठरवतो. पैसे जातात पण आतून खूप बरं वाटतं. आपण काहीतरी चांगलं केलं असं वाटतं. सुरुवातीला अशी काही चांगली गोष्ट घडली की कोणाला तरी सांगून भाव खावा किंवा सगळ्यांच्या मनात असं ठसवावं की मी किती चांगला माणूस आहे असं मला वाटत असे. आता तसं वाटत नाही. आपल्या हातून अशी गोष्ट घडावी की सगळ्यांनी आपल्याला मान द्यावा, आपल्याला खूप प्रसिद्धी मिळावी असं पूर्वी वाटायचं. आता वाटत नाही. पूर्वी गरिबांना थोड्या पैशाची मदत करत असे पण त्यात सातत्य नव्हतं. आता आहे. आता थट्टा करतानाही कोणाबद्दल तोंडातून वाईट निघत नाही, अतिशयोक्ती होत नाही, पण मन अजूनही शुद्ध झालं पाहिजे. इतर सगळ्या आधुनिक संतांकडे त्यांचे परदेशात केवढे शिष्य आहेत हे अभिमानाने सांगणारे चेले असतात. आमच्या महाराजांची एक इटालियन शिष्य आहे व तिने दीक्षा घेतल्यानंतरही तिला धर्मांतर न करायला लावल्यामुळे तेवढी प्रभावित झाली आहे की ती गेली अनेक वर्ष स्वतःच्या खर्चाने महाराजांना इटालीला बोलवत आहे. पण महाराज अजूनही तिथे गेलेले नाहीत हे मला अगदी अलीकडेच कळलं. आम्ही ज्या कारणासाठी महाराजांकडे गेलो होतो ते आम्ही कधीच महाराजांना सांगितलं नाही, कारण त्यांच्याकडून त्यांच्या कृपेपेक्षा दुसरं काही मागण्यासारखं वाटलंच नाही. आमच्या लग्नाला अनेक वर्ष झाले, आम्हाला मूल झालं नाही. पण आता तसं दुःख वाटत नाही. जी संकटं येतात ते भोग आहेत व कोणाकडे तक्रार न करता त्या आनंदाने भोगूनच कर्तव्य भावनेने संपवले पाहिजेत ही महाराजांची शिकवण अगदी मनात घट्ट बसली आहे. आमचा एकमेकांचा विश्वास वाढला. साधी मानसिक प्रतारणाही संपली. कामक्रोध जिंकले. एकमेकावर अधिकार गाजवण्याची वृत्ती संपली व आम्ही एकमेकांचे जिगरी दोस्त बनलो. एकमेकांना सहवासात असलेल्या प्रत्येकाला जपण्याची, त्याला कुठल्याही त्रास होणार नाही इकडे लक्ष देण्याची वृत्ती वाढली. नम्रपणा वाढला. मोठ्याने हसणं बोलणं कमी झालं. खरं बोलत असूनही कोणाला खोटं बोलल्याबद्दल मला माफ कर असं बोलायला जमू लागलं. तेही त्याच्यावर जराही न लावता. वादविवाद करणं, आपलं तेच खरं करणं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं संपलं. सहनशक्ती वाढली. कितीही त्रास होत असला तरी अजिबात तक्रार न करता काम करणं जमू लागलं. चांगल्या गोष्टींमध्ये दुसऱ्याची स्पर्धा करणं अजूनही आहे, पण त्याच्यावर विजय मिळवावा ही इच्छा संपली. त्यामुळे तो पुढे गेला तरी वाईट वाटणं, दुःख होणं संपलं. पहिल्यापासून विज्ञाननिष्ठ होतोच, त्यामुळे विज्ञानाला जे माहीत नाही ते अस्तित्वातच नाही अशी वृत्ती होती ती जाऊन ज्याचं अस्तित्व विज्ञानाने सिद्ध करता येत नाहीत अशाही अनेक गोष्टी आहेत व त्यांचं अस्तित्व आपण मोठ्या मनाने मान्य केलं पाहिजे हे कळू लागलं. आजच्या व्यवहारी जगाच्या भाषेत बोलायचं तर आम्ही दोघेही अगदी वाया गेलो. गंमत म्हणजे इतर सगळ्या प्रोफेशनल संतांकडे जी विरक्तीची शिकवण मिळते ती आम्हाला महाराजांकडून मिळाली नाही. त्यामुळे संसार, नोकरी, वेगवेगळ्या गोष्टी शिकणं, प्रगती करणं हे चालूच आहे. हे सगळं वाचून कोणी म्हणेल की ह्या मिलिंद चौगुलेने हे काय लिहिलं आहे, यात काही सनसनाटी नाही, कुठलाही चमत्कार नाही. हो, अगदी खरं आहे. महाराजांनी दृष्ट स्वरूपात कुठलाही चमत्कार केलेला नाही. जे काही केलं ते अगदी मनाच्या आत, खूप आत, शब्दात वर्णन न करता येण्यासारखं असं केलं. आमची मनं शुद्ध संतांसारखी बनवण्याची सुरुवात करून दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू.